भाजप लाडक्या बहिणींच्या आडून ईव्हीएमचा गेम करतय अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। 2029 मध्ये शिंदे पवार राजकारणातून हद्दपार होतील असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय। वगैरे हा पुढे पुढे करून लाडकी बहीण पुढे दाखवायचं आणि त्याच्या मागे मात्र आपला गेम करायचा, हे असं एकूण यामागचं चित्र दिसते आहे। मध्य प्रदेशामध्ये तेच केलं आणि महाराष्ट्रामध्ये तेच झालेलं आहे। त्यामुळे मी म्हटलं त्याप्रमाणे लाडकी बहिणींचं प्रेम नव्हतं, लाडकी बहिणींच्या नावावर यांनी घातलेला हा जो ईव्हीएमचा गोंधळ होता त्याच्या आड यांनी या पद्धतीनं महाराष्ट्राला धोका दिला आहे असं माझं नाही। स्पष्ट आहे 2029 हा आत्ताच्या एकूण भारतीय जनता पक्षाची जी स्ट्रॅटेजी आहे, भारतीय जनता पक्षाचे जे काही बनवाबनवी आहे त्यातून स्पष्ट आहे की पुढच्या वेळेस हे दोघेही शिंदे आणि पवार विरोधी पक्षात दिसतील किंवा सत्तेत राजकारणातच नसतील। पक्ष गुंडाळला गेला असेल आणि राहायला सुरला तर त्यांना मात्र सत्तेमध्ये स्थान नसेल। मला स्पष्टपणे दिसत आहे की 29 मध्ये शिंदे आणि पवार हे राजकीयदृष्ट्या सत्तेच्या बाहेर फेकले जातील आणि राजकीयदृष्ट्या संपलेले तुम्हाला दिसतील। भारतीय जनता पक्ष या दोघांनाही संपवल्याशिवाय राहणार नाही।